नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं. मुंबई पोलीस दलातील 8 महिला पोलिसांकडून बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आलाय. पोलीस उपायुक्तासह आणखी 3 अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याचा आरोप या महिला पोलिसांनी केलेला आहे. 3 महिला पोलिसांनी पोलीस आयुक्त, सीएम, डीसीएम यांना पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्राद्वारे त्यांनी हा आरोप केलाय. महिला पोलिसांच्या पत्राची दखल घेतलेली आहे आणि या संदर्भातल्या घटनेची सखोल चौकशी होणार आहे. महिला पोलिसांच्या पत्रामुळे मुंबई पोलीस दलात आता खळबळ माजली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा, अतिशय महत्त्वाची आणि गंभीर बातमी. पोलीस उपायुक्तांसह आणखी 3 अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याचा आरोप महिला पोलिसांनी केलेला आहे. या संदर्भातले काय अधिकची माहिती? त्यांनी पत्र पाठवलेलं आहे, या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच श्वेता, गंभीर आरोप आहेत आणि मुंबई पोलीस दलातल्या काम करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल पूर्ण अशा पद्धतीचे आरोप होणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते आणि या संदर्भात आता चौकशीला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. नागपाडामध्ये जे मुंबई पोलीस दलाचं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे तिथे काम करणाऱ्या 8 महिला पोलीस शिपाई आहेत. त्यांनी हा लेटर बॉम्ब टाकलेला आहे, ज्यामध्ये एक पोलीस उपायुक्त, त्याचबरोबर 2 पोलीस निरीक्षक आणि आणखी एका अधिकाऱ्यावरती गंभीर आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. तुम्हाला कमी काम लावतो किंवा तुम्हाला इथे सेवा उपलब्ध करून देतो अशा पद्धतीचे आमिष जे आहे ते दाखवण्यात आलेले होते आणि त्यांना त्यांचं सरकारी जे निवासस्थान आहे अधिकाऱ्यांचं तिथे नेऊन त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आला, अशा पद्धतीचा हा आरोप करण्यात आलेला आहे. या 8 महिला पोलीस शिपाईंनी आता पोलीस आयुक्त, त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सुद्धा हे पत्र लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्याची सेल, सीबीआय त्याचबरोबर इतर यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. त्यामुळे या पत्राची गंभीर दखल सध्या घेण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुद्धा करण्यात येते आहे. मात्र मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल्सकडून अशा पद्धतीचा गंभीर आरोप बड्या अधिकाऱ्यांवरती होणं ही अत्यंत गंभीर आणि खेदाची बाब मानली जाते आणि त्यामुळे या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे सुद्धा आता पडताळलं जाणार आहे. अधिकारी मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात होत असलेले आरोप हे गंभीरतेने घेतले जात आहेत आणि त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुद्धा करण्यात येईल. मात्र 8 महिला कॉन्स्टेबल एकाच वेळी अशा पद्धतीनं या बड्या अधिकाऱ्यांवरती आरोप करतात. त्यामुळे आता या महिला पोलिसांच्या पत्रामुळे मुंबई पोलीस दलामध्ये खळबळ माजलेली आहे. धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.